आणि 6 आणि 5 महिने असे 11 महिन्याचा कालावधी आता संपुष्टात येत आहे। त्यानंतर आम्हाला फक्त एकच प्रश्न पडत आहे की यानंतर आम्हाला जो कायमस्वरूपी रोजगार पाहिजे तर हे आम्हाला सरकार देईल की नाही देईल हा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे। 8 महिने होऊन गेले, 9 महिने झाले, अद्याप सरकारने आमचं मानधन आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे। मानधन पोहोचलं नाही तरी आम्ही आमच्या आस्थापनामध्ये जाऊन प्रामाणिकपणे तिथे ठरलेल्या वेळेनुसार पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी आमचा वेळ देत आहे, आम्ही काम करीत आहे, तरी सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे। फक्त त्यांना ज्या वेळेला त्यांना आमची गरज होती, आमच्या मतदानाची गरज होती, लाडक्या बहिणीची गरज होती, लाडक्या भावाची गरज होती, कशासाठी गरज होती, त्यांना फक्त मतदान हवं होतं, त्यांना सरकारमध्ये यायचं होतं। माझं आणि इथे आलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांचं येण्याचं एकच कारण आहे की आम्हाला रोजगार मिळावा। आणि इथं जेवढे प्रशिक्षणार्थी बसले ते प्रत्येक गरीबाच्याच घरचे, इथं कोणी खूप मोठ्या घरचे लोक नाही आले। मोठ्या घरचे लोक 10,000च्या याच्यावर काम करत नाही। जसं आता सरकारने आम्हाला म्हटलं होतं की तुम्ही प्रशिक्षण द्या, 11 महिने प्रशिक्षण करा आणि घरी बसा। त्यांनी आम्हाला काय म्हटलं की पुन्हा या नको, मग आम्ही पुन्हा नको तर ती सरकारही पुन्हा कशाला। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली होती आणि या युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक युवकांना काम देण्यात आलं, परंतु हे काम तात्पुरत्या स्वरूपाचं असल्याचं सांगण्यात येत आहे आणि हे काम कायमस्वरूपी मिळावं, या कामामध्ये या नोकरीमध्ये कायम करावं या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील हे कार्य प्रशिक्षणार्थी या ठिकाणी सांगलीमध्ये आज जमलेले आहेत। कृष्णा काठावर, कृष्णा घाटावरती हे आमरण उपोषण त्यांनी आजपासून सुरू केलेलं आहे। आपल्याबरोबर महाराष्ट्रातील असे अनेक युवा कार्य प्रशिक्षणार्थी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या याबाबत काय आहेत आपण जाणून घेऊया। तुमचं गाव काय, नाव कुठलं? मी हिंगोलीवरून आलेलो आहे, हिंगोली जिल्ह्यामधनं। माझं नाव भागवत कबाडी आहे। मी शेनगाव पंचायत समिती आस्थापनेमध्ये काम करतो। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जी निवडणुकीच्या पोटी एक योजना घातली होती, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ, त्यामध्ये आम्हाला 6 महिन्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि परत आमचे आदरणीय तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वात परत एक मोर्चा झाला आणि एक पायदिंडीचा झाला, तर त्याच्यात आम्हाला परत 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवून त्यांनी एकूण 11 महिन्याचा कार्यकाळ केलेला आहे। ते एकूण 11 महिन्याचा कार्यकाळ आता आमच्या काही दिवसातच संपणार आहे आणि संपलेला आहे काही विद्यार्थ्यांचा। तर तो संपल्याच्या नंतर आता शासनाकडे आमची एकच मागणी आहे की 11 महिन्याच्या नंतर आम्ही बेरोजगार लोकांनी करायचं काय। बेरोजगार लोकांना आम्हाला एक तर रोजगार द्या आणि आमचा एक असा भाग आहे की तिकडे ना MIDC आहे ना शासकीय कुठले कारखाने आहेत ना काही आहे, तर आम्ही बेरोजगार आहेत। आता महाराष्ट्रामधनं नंदुरबार, गडचिरोली सर्व 36 जिल्ह्यांमधनं इथं आज 5,000 लोकांचा प्रशिक्षणार्थी इथं आलेले आहेत। त्यांची मागणी एकच आहे की शासनाने आम्हाला कार्यकाळ वाढवून द्यावा आणि त्याच्यात कायमचा रोजगार द्यावा। मानधनातला आमचा विषय नाही, आम्ही मानधनामध्ये तेवढ्याच मानधनामध्ये काम करणार आहोत। आम्ही गरीब कुटुंबातले विद्यार्थी आहोत आणि आम्हाला बेरोजगार जर केलं तर याच्यात खूप म्हणजे शासनाला थोडं वेगळ्या मार्गाने जावं लागेल, कारण की याच्यात काही गुन्हेगारीला सामोरे जातील। जसे गडचिरोली भागामधले लोक आहेत, जसे नक्षलवादी विभागामध्ये सामील होऊन जातील, त्यापेक्षा शासनाने आम्हाला कुठेतरी आमचा विचार करून त्यांनी आम्हाला कायमचा रोजगार द्यावा। मानधन आम्हाला काही दिवसापुरती शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा नाही, त्यामुळे त्यांचं जर एक हे असेल किंवा मानधन वाढवू नाही तर मानधन एवढंच द्या, पण आम्हाला कायमचा रोजगार द्या, अशी आमची महाराष्ट्रातील 1,34,000 प्रशिक्षणार्थींची मागणी आहे। मानधन द्या परंतु सेवेमध्ये कायम करा, आम्हाला कायमचं काम द्या, अशी या ठिकाणी लोकांची मागणी आहे। आपल्याबरोबर आणखी एक महिला प्रशिक्षणार्थी आहेत, कुठून आलात, काय नाव आणि नेमकी मागणी काय आहे? नमस्कार, मी भारती जाधव, मी अमरावतीहून आली आहे सर। आणि 900 किलोमीटरचं अंतर माझी छोटी मुलगी पण सोबत आलेली आहे। तर आज या कृष्णमाई घाटावर आपले आदरणीय तुकाराम महाराज या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहे आणि इथे सर्व 36 जिल्ह्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी यासाठी जमलेले आहेत की जे सरकार आहे आताचं, या सरकारने एक योजना काढली होती, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून ही योजना काढली होती सर। आणि ह्या योजनेमध्ये सर्व 36 जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रातून 1,34,000 युवा प्रशिक्षणार्थी यामध्ये जॉईन झालेले आहे। आणि यामध्ये त्यांनी 6 महिन्याचा अगोदर आम्हाला प्रशिक्षण कालावधी दिला, त्यानंतर 6 महिने झाल्यानंतर आदरणीय तुकाराम बाबा यांनी यांच्या माध्यमातून आम्हाला त्यामध्ये 5 महिन्याची वाढ करून दिली आणि 6 आणि 5 महिने असे 11 महिन्याचा कालावधी आता संपुष्टात येत आहे। त्यानंतर आम्हाला फक्त एकच प्रश्न पडत आहे की यानंतर आम्हाला जो कायमस्वरूपी रोजगार पाहिजे तर हे आम्हाला सरकार देईल की नाही देईल हा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे।
8 महिने होऊन गेले, 9 महिने झाले, अद्याप सरकारने आमचं मानधन आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. मानधन पोहोचलं नाही तरी आम्ही आमच्या आस्थापनामध्ये जाऊन प्रामाणिकपणे तिथे ठरलेल्या वेळेनुसार पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी आमचा वेळ देत आहे, आम्ही काम करीत आहे, तरी सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. फक्त त्यांना ज्या वेळेला त्यांना आमची गरज होती, आमच्या मतदानाची गरज होती, लाडक्या बहिणीची गरज होती, लाडक्या भावाची गरज होती, कशासाठी गरज होती, त्यांना फक्त मतदान हवं होतं, त्यांना सरकारमध्ये यायचं होतं. सरकारमध्ये येऊन काय त्यांना हा रोजगार हा प्रश्न बघा, एक प्रचंड प्रमाणात एक मानसिकरित्या एक आर्थिक दृष्ट्या ही जी समस्या आहे की रोजगार हवा. कारण बघा आमच्याकडे जो विदर्भ साईड आहे यामध्ये ना कुठली MIDC एरिया आहे ना कुठल्या कंपनी आहे, त्या ठिकाणी आम्ही महिला वर्ग जाऊन आम्ही त्या ठिकाणी आम्ही काम करू शकत. मग मला माननीय आपले देवेंद्र फडणवीस सर आहे, माननीय एकनाथ शिंदे सर आहे, माननीय अजित पवार आहे, यांना फक्त एक मायबाप आहे, आमचे ते पालकत्व आहे, त्यांना हात जोडून विनंती करायची आहे की तुम्ही आम्हाला आमच्या क्षेत्रामध्ये ते एक MIDC एक तुम्ही रोजगार सुद्धा उपलब्ध करून नाही देत आहे. या एकनाथ शिंदे सर यांनी आम्हाला ही योजना दिली, योजनेच्या माध्यमातून जे आम्ही बेरोजगार लोक आहे, असंख्य बेरोजगार रोजगार आहे, यांना रोजगार मिळाला आणि ही रोजगार आमच्यापासून ती हिसकावून घेत आहे. यानंतर आम्हाला मुख्यमंत्री सर म्हणत आहे, हात जोडून विनंती करत आहे की तुम्ही आम्हाला यापुढे रोजगार मागू नका. मग आम्हाला प्रश्न आहे की आम्ही जायचं तर जायचं कुठं? जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही, जोपर्यंत आम्हाला रोजगार देणार नाही, आम्ही हाय त्या ठिकाणी आम्हाला रोजगार मिळवून देणार नाही, तोपर्यंत या कृष्णामाई घाटावर आम्ही एकही प्रश्नार्थी अन्नत्याग करणार आहे, या ठिकाणी उठणार नाही आहे. कारण हे जे आम्ही शांततेने बोलत आहे, जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत या ठिकाणून आम्ही एकही प्रश्नार्थी घरी जाणार नाही आहे. बस सरकारला एवढी हात जोडून विनंती आहे की तुम्ही ज्या काही मागण्या आहे, ज्या प्रकारे आम्हाला आश्वासनं दिली आहे, मतदानाच्या पूर्वी आश्वासनं दिली आहे, आम्हाला ते सरकारने पूर्ण करावे. धन्यवाद. या निमित्तानं शासनानं आपलं जे बोललेलं पूर्वी जे सांगितलेलं होतं ते पूर्ण करावं, आपलं जे वचन दिलेलं होतं ते पूर्ण करावं अशी मागणी या निमित्तानं होते. आणि जोपर्यंत शासन कठोर ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशा तऱ्हेच्या भावना या निमित्तानं व्यक्त होतात. आपल्याबरोबर आणखी एक प्रशिक्षणार्थी, तुमचं गाव? नमस्कार सर, माझं नाव प्राजक्ता रामकृष्ण रामटेके आहे आणि मी कालपासून 1200 किलोमीटरचा प्रवास करून इथे आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातून. माझं आणि इथे आलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांचं येण्याचं एकच कारण आहे की आम्हाला रोजगार मिळावा. आणि इथं जेवढे प्रशिक्षणार्थी बसले ते प्रत्येक गरीबाच्याच घरचे, इथं कोणी खूप मोठ्या घरचे लोक नाही आले. मोठ्या घरचे लोक 10,000च्या याच्यावर काम करत नाही. जसं आता सरकारने आम्हाला म्हटलं होतं की तुम्ही प्रशिक्षण द्या, 11 महिने प्रशिक्षण करा आणि घरी बसा. त्यांनी आम्हाला काय म्हटलं की पुन्हा या नको. मग आम्ही पुन्हा नको तर ती सरकारही पुन्हा कशाला? आम्ही नाही येणार तर सरकारही येणार नाही. आणि त्यांनी जो आम्हाला सर्टिफिकेट देतो म्हटले, तर मला असं सांगावं त्यांनी की त्या सर्टिफिकेटचं काम आम्ही कुठं करावं? आता मी तो घेऊन जाणार शिक्षण विभागमध्ये, पंचायत समितीमध्ये जाणार किंवा कोणी जिथं आहेत पोलीस डिपार्टमेंटला जाणार आहे, ते सर्टिफिकेट गव्हर्नमेंटचा दाखवल्यावर आम्हाला देणार का? तेच नोकरी देणार का आम्हाला? नाही देणार. तर आमचं तेच म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही रोजगार द्या. आणि इथं बसलेले प्रत्येक प्रशिक्षणार्थी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत इथून घरी जाणार नाहीये. या सर्व प्रशिक्षणार्थींचं नेतृत्व करणारे तुकाराम बाबा महाराज आता आपल्या बरोबर आहेत. त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आपण जाणून घेऊया. गेल्या आठवड्यात तुम्ही इशारा दिला होता की कृष्णामाई घाटावर आम्ही समस्त महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींना घेऊन बोले त्याचा चाले त्याची वंदावे पावले आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप चांगल्या बातम्या आतापर्यंत दाखवल्या तुम्ही. आणि त्याच अनुषंगाने ह्या मुलांच्या हक्कासाठी तुम्ही देखील आता माझ्यासोबत पावसात भिजताय. समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला हाक देऊ तेव्हा तुम्ही साथ दिलेली आहे. आणि खरोखरच आपल्या सर्वांचं कौतुक आहे की यांची व्यथा सरकारदरबार मांडण्यासाठी तुमचं मोलाचं सहकार्य आहे. विषय असा आहे की मुख्यमंत्री युवा कार्य परिषद लाडका भाऊ योजना जी आहे त्या निवडणुकीपूर्वी ज्या आश्वासनाच्या अनुषंगाने एक खैरात म्हणतो आपण, एखादी बरसात म्हणतो आपण, ती बरसात झाल्या, अनेक योजना आल्या, अनेक योजना बंद पडल्या. पण तरी देखील त्या योजनेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य परिषदची ही योजना महाराष्ट्रामध्ये आली. त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील युवकांना 1,34,000 विद्यार्थ्यांना त्यांनी हक्काची भाकर दिली. आणि त्या ठिकाणी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की ज्या ठिकाणी मुलं काम करणार आहेत त्या ठिकाणी आम्ही त्या मुलाला कायमचा रोजगार उपलब्ध करून देऊ, 6 महिने प्रशिक्षण देऊ. राज्यात देशातलं पहिलं राज्य असेल की महाराष्ट्र, असं कुठल्या राज्यात झालं नाही. या अशा पद्धतीने सांगितलं तर त्यावर विश्वास ठेवला. आणि एकनाथ शिंदे साहेबांचे विश्वास ठेवून हे 1,34,000 विद्यार्थी जे आहेत प्रमुख आहेत, फक्त जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये अध्यक्ष आम्ही करून ठेवले. 36 जिल्ह्यामध्ये दौरा झालेला माझा. आणि त्या 36 जिल्ह्यातले फक्त प्रमुख आहेत, हे मेन आहेत. अजून पोर भरपूर पाठीमाग आहेत. 1,34,000 म्हणजे 2-3 दिवस जर इथं बसलो आम्ही तर 50,000च्या पुढे आकडा या ठिकाणचा जाणार आहे. त्यासाठी माझी प्रशासनाने विनंती की ठोस निर्णय काहीतरी व्हावा आणि त्यानुसार आमचा विचार व्हावा, यासाठी आमचा हा प्रयत्न चालू आहे. असं तुम्हाला वाटतंय का की
ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, त्या विधानसभेला डोळ्यासमोर ठेवूनच हे एक आमिष दाखवलेलं आहे. साहेब ते झोपीमध्ये घेतलेलं स्वप्न पडलेलं आहे, जसं कल्पना देखील करू शकत नाही. आणि रात्रीच्या वेळेस स्वप्न पडतं तसं निवडणुकीपूर्वी विचारच केला नाही काय होईल काय नाही होईल. पण ह्या ठिकाणी सरकारने घोषणा करून टाकली की तुमचं असं करून तसं करून. पण ह्या गोष्टी जर विचार केला आता सध्याच्या घडला तर खूप विचित्र परिस्थिती आहे. जे बोलले ते सरकारने पाळावं. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ह्या मुलांचा 11 महिन्यानंतर काय भवितव्य. तुम्ही आता एका ठिकाणी काम करता, 10 वर्ष गेले 15 वर्ष गेले तुम्ही काम करत होते, आणि 10 वर्षानंतर तुम्ही 15 वर्षानंतर तुम्ही त्या ठिकाणचं जर परिस्थिती बघितली, तुम्ही त्यानंतर त्या मुलांनी करायचं काय. तुम्ही जसं विश्वास संपादन केला, तुमचं मी 10 वर्ष काम केलं, तुम्हाला घर बांधून दिलं, काम केलं. मी वयाच्या 18 वर्ष तुमच्यावर काम केलं. मी 32 वर्षानंतर मला मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना निघाली. मग मला तुम्ही 10 वर्षानंतर तुम्ही मला सांभाळलं, लहानात मोठं केलं, आणि मी 10,000साठी तुम्हाला सोडून दिलं ना. तुम्ही एवढं केलं विसरून गेलो. तर मग मला काय म्हणायचं आहे, अशी माणसं माझी तुटली गेलेली आहेत. तर आता या मुलांनी काय करावं. आणि प्रशिक्षण म्हणजे काय हो, हॉटेलमध्ये ग्रामपंचायतमध्ये किंवा बाकी चहा ना कुठं भाजीपाला ना हे प्रशिक्षण आहे. माझी मुलं शाळा शिकवतात, माझी मुलं शिक्षक म्हणून काम करतात. प्रशिक्षण म्हणजे काय, त्या शाळेमध्ये काय शिकावं, प्रशिक्षण म्हणजे पुढे काय करावं, त्या प्रशिक्षणामध्ये त्या मुलांना काय माहिती मिळावी. प्रशिक्षण म्हणजे काय की आस्थापनामधून त्या लोकांना एक रोजगार सेवा उपलब्ध होण्यासाठी त्यांना माहिती दिली जाते. माझी पोरं डायरेक्ट शाळा शिकवली, व क पासून सुरुवात केली. पहिली शाळा तू शिकणार, दुसरी शाळा तू शिकणार, जाऊन तर शाळेमध्ये तुम्ही सर्वे करा, बघा तुम्हाला माहित पडेल की माझी मुलं काय करतात. या निमित्तानं आता सरकारला इशारा काय द्यावा. जोरबद्दल सरकार भेटत नाही, सरकारची चर्चा थेट होत नाही, या मुलांच्या हक्काची भाकर उपलब्ध होत नाही, तर पुत्र कृष्णामाई घाट सोडणार नाही. ह्याच कृष्णामाई संत वाहते कृष्णामाईच्या ह्याच्यामध्ये आईला साकडं घालतोय की आमची मामाला सांगा, त्यांना सबुद्धी द्या, आणि आमची या युवा प्रशिक्षणाची विद्यार्थी भाच्यांना भेट देऊन तुम्हाला काळजी करू नका बाळांनो, मामा तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द मिळू द्या, बस समाधान आहे. या निमित्तानं जोपर्यंत सरकार आम्हाला हक्काची भाकरी देणार नाही आणि इथं येऊन ठोस असा विश्वास जोपर्यंत देणार नाही, तोपर्यंत कृष्णामाई घाटावरून आम्ही उठणार नाही, अशा तऱ्हेचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिलाय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.